प्रत्येक आठवड्याचा एक खास दिवस मंगळवार. एक साधा वार की एक रहस्यमय कथा. याच दिवशी घडणार आहे एक अद्भुत घटना, ज्यामुळं सगळं बदलून जाणार आहे. अंधार आणि रहस्याच्या गर्भातून येणारी एक कथा, जी तुमचं मन हेलावून टाकेल. एका छोट्याशा गावात घडणारी ही गोष्ट, जिथं काळजी, भीती आणि अपरिचित घटना हातात हात घालून चालतात. मंगळवारच्या या विशेष दिवशी काहीतरी भयंकर घडणार आहे. तुमची प्रतीक्षा संपणार नाही, कारण मंगळवार म्हणजे फक्त वेळेचा खेळ नाही, तर एका अनआकलनीय ताकदीचा उलगडा आहे. तर सज्ज व्हा एका अशा अनुभवासाठी, जो तुमचं मन आणि आत्मा दोन्ही गुंतवून ठेवेल. मूव्हीच्या सुरुवातीला आपण शैलू आणि रवी नावाच्या दोन लहान मुलांना बघतो. त्या दोघांची गट्टी खूप खास असते. एक दिवशी खेळत असताना त्यांना विहिरीतून एका कुत्र्याच्या पिल्लाचा आवाज येतो. ते बघतात ते पिल्लू विहिरीत फसलं आहे. रवी त्या पिल्ल्याला बाहेर काढतो आणि शैलू त्या पिल्ल्याला पाळण्यासाठी सोबत घेऊन जाते. शैलूच्या आईच्या डेथनंतर तिच्या वडिलांनी दुसरं लग्न केलं होतं आणि त्यांनी शैलूला तिच्या आजीकडेच ठेवलं होतं. ते आजीला बोलतात, जर शैलूच्या आईच्या नावावरची जमीन जर माझ्या नावावर केली तरच मी शैलूला सोबत घेऊन जाईल. पण आजी यासाठी मना करते, कारण तिने ती जमीन शैलूच्या पुढच्या भविष्यासाठी राखून ठेवली होती. गावात देवी महालक्ष्मीचं मंदिर असतं आणि गाववाले त्या देवीला खूप मानायचे. ते एक जागृत मंदिर असतं. रवीला पण आई नसते. वडील दारुडे असतात आणि सतत त्याला त्रास द्यायचे, मारत राहायचे. शैलूचे पहिले पिरियड्स येतात तर आजी ही न्यूज तिच्या वडिलांना सांगते की शैलू आता मोठी होत आहे, तर तुम्हीच तिची नीट काळजी घेऊ शकता. पण वडील यासाठी मना करतात. शैलूला त्रास होत होता तेव्हा आजी बोलते, आपल्याला माहिती नाही हे वरदान आहे की श्राप, पण प्रत्येक मुलीला या त्रासातून जावंच लागतं. आता एका रात्री आपण बघतो की रवीच्या घराला आग लागून रवी आणि त्याच्या वडिलांची डेथ झाली आहे. रवीच्या डेथने शैलूला एक शॉक लागतो, कारण फक्त एक रवीच तर तिचा मित्र होता, जो तिच्या सुखदुःखात तिला सोबत करायचा. पण आता तो पण या जगात नव्हता. आता स्टोरी इकडून 10 वर्ष पुढे जाते, जिथं आपण एका कुत्र्याला गल्ल्यांमध्ये पडताना बघतो. आता आपण देवीच्या स्वरूपाला डोकं आणि दोन्ही हातात आग घेऊन पडताना बघतो. नेक्स्ट मॉर्निंग सगळं गाव जमतं आणि भिंतीवर काहीतरी लिहिलं असतं. त्यालाच ते बघत असतात. गावात असतात दोन व्यक्ती, काशीराजू आणि त्याचा चेला पुली. काशीराजू गावात फेरफटका मारून स्त्रियांना टाळायचा आणि पुली आंधळा असतो. तो काशीराजूची जी हुजुरी करण्यात लागलेला असतो. भिंतीवर लिहिलं असतं, श्यामलाच्या पतीचं माचेराजूचं डॅनियलच्या वाईफशी म्हणजे मॅरीशी अनैतिक संबंध आहे. मी गाववाल्यांना नम्र विनंती करतो की त्यांनी मोठं मन करून या रिलेशनला स्वीकारावं. हे वाचता डॅनियल त्याच्या पत्नीकडे पडतो की तिचं लफड सुरू आहे, तिचा तर मी जीवच घेणार. एका व्यक्तीला विहिरीजवळ खूप फुलपाखरू दिसतात, तर तो चेक करतो तर आपण बघतो की तिथं माचेराजू आणि मेरीच्या डेड बॉडीज पडल्या आहेत. सगळं गाव तिथं जमतं. तर माचेराजूचा फ्रेंड गुरुजा बोलतो की ज्यानेही हे केलं असेल त्याला मी सोडणार नाही. आता तिथं न्यू जॉईन SI माया येते इन्व्हेस्टिगेशनसाठी. गावचा फोटोग्राफर असतो वासू, तर त्यालाच फोटो घेण्यासाठी बोलावलं असतं. आता माया डेड बॉडीजला पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्याचं बोलते. तर गाववाले बोलतात की जे करायचं असेल ते आमच्या गावच्या जमीनदार प्रकाश बाबूला विचारून करा, नाहीतर तुम्हाला या डेड बॉडीजला हात पण लावल्या जाऊ देणार नाही. आता तिथं येतात प्रकाश बाबू. पूर्ण गावात त्यांची दहशत होती. ते पोलिसांना पोस्टमॉर्टमसाठी मना करतात आणि बोलतात, आमच्या गावात कोणी असं कोणाला मारत नाही. कोणीतरी आपसी भांडणात भिंतीवर यांचं नाव लिहिलं असेल आणि ती बेइज्जती यांना सहन झाली नसावी, म्हणून त्यांनी स्वतःला संपवलं असेल. हेच सत्य आहे आणि हेच रिपोर्टमध्ये लिहा. आता दोन्ही डेड बॉडीचं त्यांच्या त्यांच्या धर्मानुसार अंत्यसंस्कार केले जातात. तर त्या चित्याजवळ आपण मुखवटा घातलेला पर्सन बघतो. आता आपण डॉक्टरला बघतो, ज्यांची गावात सगळेच खूप इज्जत करायचे, कारण ते सगळ्यांना खूप हेल्प करायचे. गावात एक फंक्शन असतं तर सगळी गाववाले तिथं जमली असतात. गुरुजाला वासूवर डाऊट असतो की भिंतीवर त्यानेच नाव लिहिलं असावं. वासूला जेव्हा गुरुजाचं नाव तो घेतोय हे समजतं, तर तो गुरुजाशी भिडतो आणि तिथं सगळे एकमेकांशी भांडण करू लागतात आणि फंक्शनचा धिंगाणा उडवतात. महालक्ष्मी मंदिरात एक पुजारी आणि एक लेडी असायची, जी मंदिरात सेवा द्यायची. गावात प्रत्येक वर्षी जत्रा भरायची, तर गावचे पुजारी प्रकाशबाबूला वर्गणी मागायला जातात. तर प्रकाशबाबू देण्यास मना करतात. पण प्रकाशबाबूची पत्नी राजेश्वरी पैसे देते. ती स्वभावाने खूप मायाळू आणि खूप चांगली असते. प्रकाशबाबू पत्नीवर रागवतात की पैसे द्यायची काय गरज होती. प्रकाशबाबूला देवावर विश्वास नव्हता. माया कुठं जात असताना तिला मुखवटा घातलेला एक व्यक्ती दिसतो. ती त्या व्यक्तीचा पाठलाग करते, पण तो व्यक्ती तिच्या हाताला लागत नाही. जत्रा भरते आणि सगळे गाववाले देवी महालक्ष्मीच्या पूजेत व्यस्त असतात. तिथंच आपण मुखवटा घातलेल्या त्या पर्सनला पण बघतो. रात्री परत आपण त्याच कुत्र्याला आणि देवीच्या स्वरूपाला पडताना बघतो. नेक्स्ट मॉर्निंग परत भिंतीवर लिहिलं असतं की कृष्णा आणि नागमणीमध्ये अनैतिक संबंध आहेत
आणि गाववाल्यांनी मोठं मन करून या नात्याला स्वीकारावं. नागमणी एक दुकान चालवायची आणि तिचा हसबंड शहरात काम करायचा. नागमणी आणि कृष्णाच्या बॉडीज मिळतात, झाडाला लटकलेल्या. आता माया प्रकाशबाबूला बोलते की आता तरी मान्य करा की कोणीतरी फुल प्रूफ प्लॅन बनवून हे सगळे खून करतोय आणि खुनी आपल्यापैकीच कोणीतरी एक आहे. या दोघांना आधी मारून मग झाडाला टांगण्यात आलं आहे. तर त्यांचं पोस्टमॉर्टम करणं खूप गरजेचं आहे, ज्यामुळं डेथचं खरं रिझन माहिती पडेल. यावेळेस प्रकाशबाबू जास्त रोकटोक करत नाही. जो खुनारी होता त्याने मेरीची डेड बॉडी गायब केली असते, कुठलंही प्रूफ मिळू नये म्हणून. म्हणजे तो मुखवटा घातलेला पर्सन मेरीची डेड बॉडी जाळत होता. आता गावची पंचायत भरते या सगळ्यावर उपाययोजना शोधण्यासाठी. गावचे पुजारी सांगतात की जमीनदाराच्या आजोबाच्या काळात पण असं झालं होतं. तेव्हा लोक रक्ताच्या उलट्या करून मरण पावली होती. तेव्हा हवन करून देवी महालक्ष्मीची आराधना केली आणि मग सगळं नीट झालं. आता ज्याही डेथ होत आहे त्या देवी महालक्ष्मीच्या आवडत्या दिवशी म्हणजे मंगळवारलाच होत आहे. उद्याचाच मंगळवार आहे. तर सगळे विचार करतात की ते रात्री पहारा देतील आणि खुनाऱ्याला पकडतील. रात्री सगळे पहारा देत असतात तेव्हा तिथं आपण देवीच्या स्वरूपाला बघतो आणि तेव्हाच त्यांना एक पर्सन दिसतो. तो भिंतीवर लिहिणारच तर गाववाले त्याला पकडतात. त्याचं नाव असतं ज्ञानी. त्याच वेळेस आपण डॉक्टरला त्याच्या घरी जाताना बघतो तर त्यांना तिथं एक लेडीच्या रडण्याचा आवाज येतो. ते त्या आवाजाचा पाठलाग करतात तर त्यांना विहिरीजवळ एक भुतिया मुलगी दिसते. डॉक्टरला बघून ती विहिरीत उडी मारते. तिला बघताच डॉक्टरच्या तोंडून नाव निघतं शैलेजा. तर स्टोरी 18 महिने मागं जाते. आपण शैलूला कॉलेज जाताना बघतो. कॉलेजचे इंग्लिश प्रोफेसर मदन शैलूला पसंत करायचे आणि शैलू पण मदनला. एका रात्री मदनच्या विचारात असताना तिच्या श्वासाची तीव्रता वाढते. एक दिवस शैलू मदनला खीर द्यायला जाते आणि दोघात असं वातावरण क्रिएट होतं की ते दोघं इंटिमेट होतात आणि मग प्रत्येक दुसऱ्या दिवशी त्यांचा हा प्रोग्राम सुरू असतो. सगळं नीट सुरू असतं पण एक दिवशी मदन कॉलेज येत नाही तर शैलू त्याच्या घरी चेक करायला जाते पण घराला लॉक असतं. नेक्स्ट मॉर्निंग मदन त्याच्या वाईफला घेऊन कॉलेजला येतो. शैलूने तर मदनवर प्रेम केलं होतं पण मदनने फक्त तिचा फायदा घेतला होता आणि मदनला यासाठी पश्चाताप पण नव्हता. शैलू खूप रडते आणि घरी येऊन बघते की आजीची पण डेथ झाली आहे. लगातार 2 सदमे शैलूला भेटले असतात, धोका आणि आजीच्या मरणाचं दुःख. बाकी रिलेटिव्ह शैलूच्या वडिलांना बोलतात की आता तरी तिला तुमच्याकडे घेऊन जा. पण वडील आताही हेच बोलतात की जमीन आमच्या नावावर झाली की मग आम्ही तिला घेऊन जाऊ. शैलू जमिनीचे पेपर्स वडिलांच्या तोंडावर फेकून त्यांच्याशी तिचं नातं तोडते. शैलूच्या लाईफमध्ये आता दुःख आणि उदाशीशिवाय काहीच नसतं. ती नेहमी मदनच्या आठवणी तडपायची. एक मुलगा असतो जो तिला पसंत करायचा, तिला कॉलेजला जाता येता बघायचा. तो शैलूकडे येतो तर शैलूला त्यात मदन दिसतो आणि ती त्याला तिच्याकडे हसून बोलावते आणि मग ते दोघं इंटिमेट होतात. इथून पुढे ती गावच्या कोणत्याही मुलासोबत किंवा पुरुषासोबत इंटिमेट व्हायला लागली होती. पण जेव्हा ती भानावर यायची सगळं केल्यानंतर तेव्हा ती जरा घाबरायची की ती हे सगळं काय करते. शैलूने जे कुत्र्याचं पिल्लू पाडलं होतं ते आता मोठं झालं होतं. गावातले सगळे लोक तिला वाईट नजरेने बघायचे कारण गावात हीच चर्चा असते की शैलू कोणासोबतही सुरू होते. एक दिवशी शैलू वासूकडे पासपोर्ट साईज फोटो काढायला जाते तर वासू खूप छान बिहेव करतो. आपण बघतो की शैलू बसने कुठेतरी जात असताना एका पर्सनची बॉडी तिच्या शरीराला टच होते आणि तिच्यात तीव्र इच्छा जागते. या फिलिंग्सला दाबण्यासाठी तिने एक उपाय शोधला असतो. ती हातात रबर बँड बांधून ठेवायची की अशी फिलिंग आली की ती त्या रबर बँडने स्वतःला हर्ट करायची की तिचं लक्ष पेनकडे डायव्हर्ट होऊन त्या इच्छा सप्रेस व्हाव्या म्हणून. शैलू एका वखारमध्ये काम करायची तर एक दिवशी तिथला मालक त्याच्या फ्रेंड्सला बोलतो की जा त्या मुलीसोबत करायचं ते करा. ती मना करत नाही. ते मुलं शैलूकडे जातात तर शैलू त्यांच्यापासून लांब पडते तर मालिक तिच्यावर चोरीचा खोटा आरोप लावून तिला तिकडून पडवून लावतात. शैलूला हे सगळं सहन होत नाही जे तिच्या लाईफमध्ये घडत होतं तर ती जीव देण्याचा विचार करते पण हिंमत होत नाही. ती त्या मुलाला घरी बोलावते आणि त्याला हंटर देऊन पाठीवर मारायला सांगते. शैलूला असहनीय त्रास होतो पण ती त्याला थांबायचं बोलत नाही. तो मुलगा शेवटी मारून मारून थकतो. तो शैलूजवळ येऊन तिला सांत्वन देऊ लागतो पण ती त्याच्यावर किंचाळते तर तो तिकडून घाबरून पळून जातो. तिला तिच्या आजूबाजू खूप फुलपाखरू दिसतात. ती त्यांना पळू बघते पण ते तिच्या आणखी जवळ येतात. शैलूला संभोग करण्याची तीव्र इच्छा होते आणि ती कंट्रोल करू शकत नाही. ती प्रत्येकासोबत करू लागते. इतर लोकांना पण वाटतं की शैलू कोणालाच मना करत नाही तर ते तिच्या मागे लागतात पण शैलू त्यांच्यापासून लांब पडते. थोड्या वेळातच आपण तिला दुसऱ्या पर्सनसोबत बघतो. आपल्याला समजायला येत नाही की शैलूसोबत नेमकं काय होत आहे, का करते ती असं. गावचे लोक शैलूची कंप्लेंट घेऊन प्रकाशबाबूकडे जातात की शैलूचे चालचलन ठीक नाही. तर प्रकाशबाबू तिला त्याच्याकडे घेऊन येण्याचं बोलतो. शैलू आज एकदम नॉर्मल बिहेव करत होती. नवीन साडी घालून कुठेतरी जात असताना गाववाले तिला घसाटत प्रकाशबाबूकडे नेतात.
तर प्रकाश भाऊ विचारतो की अशा प्रकारचं वर्तन तू का करते आहेस. त्यावर शैलू काही उत्तर देत नाही. प्रकाश बाबू तिला गावातून नेहमीसाठी निघून जाण्याचं बोलतो आणि गाववाले पण दगड विटा मारून मारून तिला गावाबाहेर काढतात. ज्या 4 लोकांचा खून झाला होता, मेरी, कृष्णा, माचीराजू आणि नागमणी, हे चौघंही यामध्ये लीडवर होते. असं वाटत होतं की शैलूला गावाबाहेर हकलण्यामागे त्यांचाच हात आहे, त्यांचं षडयंत्र आहे. नेक्स्ट डे शैलूची डेड बॉडी त्या विहिरीजवळ मिळते. सगळ्यांच्या मनात तिच्याप्रती इतका राग होता की तिच्या जाण्याचं दुःख कोणालाच नव्हतं. सगळे बोलतात, हिचा अंत्यविधी करण्याचे कष्ट पण कोण घेईल, सरळ डेड बॉडी नदीत फेकून देऊ. स्टोरी प्रेझेंटमध्ये येते. ज्ञानी मायाला बोलतो की मी कोणाचा खून केला नाही, मी गुरुजाच्या बहिणीवर प्रेम करतो, पण गुरुजा माझा राग करतो. तर मी विचार केला की जर मी आमच्या दोघांचं नाव भिंतीवर लिहिलं तर गाववाले आमचं रिलेशन ॲक्सेप्ट करतील आणि आमचं लग्न लावून देतील. फक्त हाच प्लॅन होता माझा. पोस्टमॉर्टम रिपोर्ट येतो, त्यावरून माया समजते की त्या सगळ्यांना मारणारा ज्ञानी नसून दुसराच कोणीतरी आहे. डॉक्टरने चुडेलला बघितलं होतं आणि ही न्यूज पूर्ण गावात पसरते. तर सगळ्यांना वाटतं की शैलूचं भूत सर्वांना मारतंय. गावातले सगळे लोक चक्कर चालवण्यापासून घाबरत होते की नेक्स्ट नंबर त्यांचा तर नाही येणार ना. आता मंगळवार येतो तर सगळे गाववाले पहारा देत असतात. तर आपण देवीच्या स्वरूपाला परत बघतो आणि तीच लेडी असते जी मंदिरात सेवा द्यायची. ती नदीजवळ जाऊन त्या अग्निवाल्या मडक्यांना विसर्जित करते. पुजारी बोलतात की गावच्या भल्यासाठी देवी महालक्ष्मीच्या आवडत्या दिवशी मंगळवारी कोणालाही न दिसता पूर्ण गावात फिरून अग्नी घेऊन प्रदक्षिणा घातली आहेस तू आणि मग ते मडके नदीमध्ये विसर्जित केले. ही आपली जुनी परंपरा आहे. गाववाल्यांना कोणाचा तरी आवाज येतो की कोणीतरी भिंतीवर लिहितंय, तर सगळे गाववाले तिकडे पडतात. पण तिकडे जाहिरातीचं काहीतरी लिहिलं असतं. तेव्हाच आपण डॉक्टरला बघतो, जो भिंतीवर काही लिहिणारच तर माया तिथं येते आणि त्याला रंगे हात पकडते. ती बोलते, गावात तर सगळ्यांना तुझ्या चुडेलच्या स्टोरीवर विश्वास बसला, पण पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर मला समजलं की तुझी स्टोरी खोटी आहे. तुला माहिती होतं की गाववाले पोस्टमॉर्टम होऊ देणार नाही, म्हणून तू त्यांना ॲनेस्थेसिस देऊन मारलं. हेच सत्य आहे ना. माया त्याला पकडते तर डॉक्टर तिलाच ॲनेस्थेसिया देऊन कैद करतो. माया त्याला विचारते की गावात भिंतीवर नाव लिहून का मारतोयस तू सगळ्यांना, कधी संपणार हे. डॉक्टर बोलतो, हे मी शैलूसाठी करतोय. तर माया बोलते, अच्छा, तुझ्या रखेल शैलूसाठी. जेव्हा तू चुडेलची स्टोरी रचली होती तेव्हाच मी तुझ्या आणि त्या मुलीविषयी सगळी इन्फॉर्मेशन काढली होती. तुझ्या रखेलला गाववाल्यांनी गावाबाहेर हकललं होतं, म्हणून त्याचा बदला घेतोयस ना. डॉक्टर बोलतो, डोळ्यांनी दिसणारी प्रत्येकच गोष्ट खरी असेल हे गरजेचं नाही. स्टोरी इथून मागं जाते. डॉक्टर कुठं जात असताना त्यांना रोडवर बेशुद्ध अवस्थेत शैलू दिसते. तिला जेव्हा शुद्ध येते तर ती तोडफोड करून बोलते, माझ्यात मरण्याची हिंमत नाही डॉक्टर, तुम्हीच मला मारून टाका. डॉक्टरला समजतं की शैलू प्रॉब्लेममध्ये आहे, तर ते तिची मेडिकल टेस्ट करतात आणि त्या रिपोर्टला वाचून लेडी डॉक्टर बोलते की शैलूला हायपरसेक्शुअल डिसऑर्डर आहे. हा एक प्रकारचा सायकोसेक्शुअल डिसऑर्डर आहे. तिच्या इच्छेविरुद्ध ती संभोग करण्यासाठी मजबूर होते. म्हणजेच संभोग करण्याची तिची इच्छा जरी नसली तरी तिच्या बॉडीमध्ये संभोग करण्याची तीव्र इच्छा निर्माण होते, ज्यावर तिचा कंट्रोल राहत नाही. लेडी डॉक्टर सांगते की सामान्य मुलीमध्ये असणाऱ्या सेक्शुअल हॉर्मोनपेक्षा या मुलीत 10 पटीने जास्त सेक्शुअल हॉर्मोन रिलीज होतात. असं होण्यामागचं काही स्पेशल रिझन नसतं. लहानपणापासून जे तिने सहन केलंय ती परिस्थितीच यामागचं रिझन असू शकतं. बाल उत्पीडन, मानसिक दबाव, हार्मोनल इम्बॅलन्स यापैकी कुठलंही रिझन असू शकतं. या डिसऑर्डरने ग्रस्त लोकांपासून वेगळे राहतात. एकटेपणा ते स्वीकारतात. पेन देऊन ते स्वतःच्या इच्छा कंट्रोल करतात. त्यांच्यासाठी त्या टाईमच्या भावना जास्त इम्पॉर्टंट असतात. ती वेळ निघून गेली की मग त्यांना त्या इन्सिडंटच्या आठवणी त्रास देतात. डॉक्टर बोलतो की तिचं असं या जगात कोणीच नाही, ती अनाथ आहे. हे माहिती नव्हतं की ती इतकं सगळं सहन करते. तिला नॉर्मल बनवण्यासाठी मला काय करावं लागेल ते सांगा. तर लेडी डॉक्टर बोलते की या आजाराची अशी स्पेशल ट्रीटमेंट नाही, पण काही मेडिसिन्स आहेत ज्या त्या हार्मोनला कंट्रोलमध्ये ठेवतात. बाकी सगळं तिच्या मेंटल कंडिशनवर डिपेंड करतं. तिला मेडिसिनपेक्षा कोणाच्या तरी सपोर्टची, कोणाच्या तरी आधाराची, कोणाच्या तरी विश्वासाची गरज आहे आणि त्यानेच ती ठीक होऊ शकते. डॉक्टर मायाला सांगतो, 4 वर्षापूर्वी मी माझ्या मुलीचं लग्न करून दिलं होतं, पण एके दिवशी तिने स्वतःला जाळून मारलं. तिने एकदा पण तिचे प्रॉब्लेम मला शेअर केले नाही. मी माझ्या मुलीला न वाचू शकण्याच्या दुःखात होतो. तेव्हाच मला शैलू भेटली. मला तिच्यात माझी मुलगी दिसली. तर मी निर्धार केला की मी तिचं दुःख दूर करणार. मग मी वडील बनून तिची काळजी घेऊ लागलो. तिला एका छोट्या मुलीसारखं ट्रीट केलं की तिच्या पास्ट ट्रॉमाने तिला हॉन्ट करू नये म्हणून. मी तिला नॉर्मल करण्यासाठी लागलो होतो, पण शैलूच्या मनात हे विचार सुरू होते की ती कोणासाठी जगते. तिचं कोणीच या जगात नाही. तिच्या मरणानंतर पण तिच्यासाठी रडणारं या जगात कोणीच नाही. आपण बघतो की वासू शेतात मर्डररला शोधत असतो, तर त्याला शेतात तो मुखवटा घातलेला पर्सन दिसतो. तर मुखवटेवाला पर्सन वासूवर अटॅक करतो. त्या दोघात जबरदस्त फाईट होते. डॉक्टर सांगतो की शैलूला वाटलं की तिचं या जगात कोणीच नाही.
तेव्हाच तो आला. वासू चाकूने वार करून मुखवटेवाल्या पर्सनला जखमी करतो, पण तो पर्सन हार न मानता त्रिशूलने वासूवर अटॅक करून त्याला संपवतो. शैलूला भेटायला एक व्यक्ती येते. तो असतो रवी. लहानपणी एके दिवशी शैलू रवीच्या घरी जाते, पण रवी घरी नसतो. तर संधीचा फायदा घेत रवीचे वडील शैलूसोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करतात. पण तेव्हाच तिथं रवी येतो आणि वडिलांची विकृत वृत्ती तो स्वतःच्या डोळ्याने बघतो. वडिलांनी जे केलं होतं ते चुकीचं होतं, ते पण त्याच्या फेवरेट पर्सनसोबत. याचाच बदला घेत रवी त्याच्या वडिलांना झोपेतच मारतो आणि घराला आग लावून तिकडून पडतो. सगळ्यांना वाटतं की बाप मुलगा दोघंही जळून मारल्या गेली आहेत. रवीचा चेहरा जळला असतो. तो देवी महालक्ष्मीच्या मंदिरात बसून रडत असताना त्याच्याकडे उडून एक मुखवटा येतो आणि तेव्हापासून तो मुखवटा घालून राहायचा. रवी शैलूच्या समोर न येताही तो नेहमी सावलीप्रमाणे तिच्यासोबत होता. रवी बोलतो, माझ्या वडिलांनी जे तुझ्यासोबत केलं होतं त्यानंतर माझी हिंमत झाली नाही तुझा सामना करण्याची. सगळ्यांच्या नजरेत मी या जगात नव्हतो आणि मला हे तुझ्या नजरेत पण बघायचं होतं. तू जेव्हा कोणासोबत सुखी राहायची, दुखी राहायची, मी तुला लांबून बघायचो. मी तुझ्याविना राहू शकत नाही, तर तू माझ्यासोबत लग्न करणार का? तर शैलू बोलते, मी तुझ्या लायक नाही, मी अपवित्र झाली आहे. रवी बोलतो की तुझं मन पवित्र आहे आणि या जन्मासाठी एवढंच पुरेसं आहे. डॉक्टर बोलतो, उद्या मी आणि रवी लग्नाचं सामान घ्यायला जाऊ आणि परवा लग्न उरकून टाकू. त्यानंतर तुम्ही दोघं इथून कुठं लांब जा. नेक्स्ट डे जेव्हा रवी आणि डॉक्टर सामान घेऊन येतात तर बघतात की शैलूची तर डेथ झाली आहे. माया बोलते, शैलूने तिचा हा प्रॉब्लेम गाववाल्यांना का सांगितला नाही आणि डॉक्टर असून तू पण कोणाला का सांगितलं नाहीस? तर डॉक्टर बोलतो, जेव्हा बायकांना पिरियड्स येतात तर 3 दिवस त्यांना वेगळं ठेवलं जातं, तर ते शैलूच्या आजाराविषयी काय समजले असते? माया बोलते की त्या मुलीने स्वतःचा जीव घेतला, तर त्यात कोण काय करू शकतं? यासाठी तू का लोकांना मारत फिरला आहेस? तू का बदला घेत आहेस? तर डॉक्टर बोलतो की शैलूने तिचा जीव दिला नाही, तर तिला त्या 6 लोकांनी मिळून मारलंय. आपण बघतो की प्रकाश बाबू बाहेर बसून हे सगळं ऐकत आहे. डॉक्टर सांगतो की आम्ही त्या 6 पैकी 4 लोकांना तर मारलंय आणि 5व्याला पण त्याने आतापर्यंत संपवलं असेल. 5वा पर्सन होता वासू, ज्याला रवी जिवंत जमिनीत गाडतो आणि आता पाडी आहे 6व्या व्यक्तीची. ती व्यक्ती पण माझ्या हातून मारला जाईल. प्रकाश बाबू घरी जातात, तर त्यांची पत्नी विचारते की त्या मर्डरचा शोध लागला का? तर प्रकाश बाबू तिचा गळा दाबून तिला चोक करू लागतात. माया विचारते, कोण आहे ती 6वी व्यक्ती? तर डॉक्टर बोलतो, प्रकाश बाबूची पत्नी राजेश्वरी. प्रकाश बाबू राजेश्वरीला चोक करत बोलतात, सगळं करून आता इनोसंट असल्याचं नाटक करते. राजेश्वरीच्या हाताला चाकू लागतो, तर ती तो चाकू प्रकाश बाबूच्या पोटात खुपसते. तेव्हा प्रकाश बाबू तिचं डोकं पटकतात. एक दिवशी काही व्यक्ती शैलूच्या मागे लागली होती, तर शैलू त्यांच्यापासून वाचण्यासाठी पडीक घरात लपून बसली होती. तर तिथं ती बघते की राजेश्वरी आणि वासू इंटिमेट होत आहे. त्या दोघांनी शैलूला बघितलं असतं. ज्यांचंही एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर होतं ते सगळे राजेश्वरीच्या साईडने होते, कारण सगळे एकाच माडेचे मनी होते. ते सगळे वाईट साईड बोलून शैलू विरुद्ध गाववाल्यांचे कान भरतात आणि गावातून तिला हकलावून लावतात आणि मग तिला विहिरीकडे नेऊन वासू गळा दाबून मारतो आणि बॉडी विहिरीत फेकतो. असं त्यांनी यासाठी केलं असतं की राजेश्वरी जी गाववाल्यांसमोर साधी भोळी निष्पाप बनण्याचं नाटक करत होती ते कायम राहावं आणि तिच्या आणि वासूच्या लफड्याचा खुलासा होऊ नये म्हणून. प्रकाश बाबू राजेश्वरीच्या केसांना पकडून तिला बाल्कनीतून खाली फेकतो. प्रकाश बाबू बोलतो की जो व्यक्ती वासनेत लीन होतो, आंधळा होतो, त्याला भीती आणि लाज दोन्ही गोष्टी राहत नाही. वासना मनुष्याला भ्रष्ट करते. आणखी 2-4 गोष्टी बोलून प्रकाश बाबू तिला जाळून मारतात. रवी पूर्णपणे जखमी झालेला असतो आणि त्याने शैलूच्या सगळ्या दोषांना शिक्षा दिली होती आणि म्हणून मग तो त्याच विहिरीत उडी मारून मरण पत्कारतो, ज्या विहिरीत शैलूची डेड बॉडी मिळाली होती. नेक्स्ट डे प्रकाश बाबूकडे गर्दी जमते, कारण गाववाल्यांची लाडकी आईसारखी राजेश्वरी या जगात नव्हती. प्रकाश बाबू सगळ्यांना सांगतो की गावात ज्या घटनाक्रम होत होत्या त्या राजेश्वरी सहन करू शकली नाही आणि मग गावच्या भल्यासाठी तिने स्वतःला देवी महालक्ष्मीला समर्पित केलं. माया बोलते की आम्ही पोलीसवाले कधी कधी गुन्हा करणाऱ्याला पण सोडतो आणि कधी कधी निष्पाप लोकांना पण शिक्षा देतो. पुराणामध्ये जेव्हा काही वाईट घडायचं तर देव अवतार घेऊन या जगात यायचे, पण आता काहीही झालं तर ते शांतपणे बघतात असा मी विचार करायचे. पण मला आता या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देवी महालक्ष्मीच्या रूपाने मिळाली आहे. मनुष्य आता जेही पाप करतात तर देव अवतार घेऊन त्यांना शिक्षा देत नाही, तर मनुष्याच्या रूपात ते न्याय करतात आणि हाच विचार करून ती डॉक्टरला सोडते. डॉक्टर साहेब प्रकाश बाबूच्या जखमेला ट्रीट करताना बोलतात की तुझ्या पत्नीने चूक केली तर तू तिला जिवंत जाळलंस, पण मग गावाल्यासमोर तिला देवी का बनवलंस? तर प्रकाश बाबू बोलतो, गावात सगळे तिला देवी मानायचे. जर त्यांना माहिती पडलं की तिने पाप केलं तर त्यांचा विश्वास उडून जाईल आणि एकदा का विश्वास निघून गेला की प्रेम, माया, भक्ती सगळं जातं, फक्त मूर्खताच राहते. म्हणून माझ्या पत्नीसोबत त्या सत्याला पण मी जाळलं. आता तुझ्या प्रश्नाचं उत्तर मी दिलं. आता तू सांग डॉक्टर, जेव्हा शैलूची डेथ झाली होती त्या दिवशी
तू आणि रवी तर इथे नव्हता, मग तुम्हाला कसं कळलं की शैलूला त्या लोकांनी मारले? यावर डॉक्टर जोरजोरात हसू लागतो आणि आपल्याला पुलीला दाखवलं जातं, जो आंधळा नसून फक्त आंधळा असण्याचं नाटक करत होता. आंधळा असल्यामुळं सगळे लोक त्याला सहानुभूतीने खाऊ पिऊ घालायचे आणि यासाठीच तो नाटक करायचा. ज्या दिवशी ते शैलूला मारत होते तेव्हा तो तिथं झाडात बसून दारू पित होता आणि त्याने हे सगळं होताना बघितलं होतं. जेव्हा रवी आणि डॉक्टर शैलूची बॉडी बघून रडत होते तेव्हा पुलीने त्या दोघांना सगळी घटना सांगितली होती. आता यानंतर आपल्याला दाखवलं जातं की खूप गावांमध्ये भिंतीवर खूप लोकांच्या अनैतिक रिलेशनविषयी लिहू लागले आहेत. त्यानंतर आपण बघतो की रवी आणि शैलूची आत्मा त्याच विहिरीत आहे आणि या स्टोरीवर मूवीचा द एंड होतो. तर मंडळी, हे होतं मंगलवारम या मूवीचं एक्सप्लेनेशन. तुम्हाला हा मूवी आणि माझं एक्सप्लेनेशन आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकनला प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही. चला तर मंडळी, भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.